तू पिले ना. पिली का? पिली आता. आता मस्त काय बनवणार आहे तू आता? मिरचू करायचा उकडून संध्याकाळचा असता. दह्यात संध्याकाळचा आहे ना, छान लागतो. चांगला लागतो. उरलेला सकाळी खायला मुरतो ना चांगला. त्यामुळे झणझण अशी दह्यातली मिरची म्हणून दाखवणार आहे आका. सांग आता काय घ्यायचं. आता मिरच्या घेतल्यात, मीठ घेतलंय, शेंगदाणं, लिंबू, दही आणि लसूण. आता ही मिरची धुवून घ्यायची, कापायची, शेंगदाणं भाजून घ्यायचं आणि बारीक करायचं आणि मिरची टाकायची. बरं चालते. धुवून घेईन चांगलं. छान लागते आहे का नाही? उन्हाळ्याची अशी मिरची करा तुम्ही पण. 2 रोज राहते. फ्रीज मध्ये राहते 2-2 दिवस. रस नेलीला याला लागते पटकीने म्हणून करून ठेवायची. 2-2 रोज राहतील. मग खात्यात माणसं जाणारी गडबडीला मिरचू त्याच्यावर खातो भाकर तेच करावं लागते. सुगीला ज्वारी गाडायची असल्या आहे का नाही? सुगीला आता बी मस्त काम येतं जात्यात रानानी. मग ती मिरचूवर भाकर नेलीची खात्यात. कांदा घ्यायचा, लोणचं घ्यायचं आणि मग ती खायची भाकर. भारी लागते आहे का नाही? चांगली लागते. उन्हाळ्यात भाज्या खराब बी होत्यात. मिरचू चांगला लागतो उन्हाळ्यात. अशी बारीक चिरून घ्यायची आहे का नाही? होती पहिले डबा कुठं होता आम्हाला. गाडग्यात ठेवायचा वय. सगळ्याला गाडगीच होती वापराय. कालवण करायला, दह्याला, दुधाला, चटणी मीठाला सुद्धा गाडग होत. हा ना. पत्री डबं होतं त्यात म्हणायची मीठ ठेवून आहे तांबारत. मग गाडग्यात मीठ ठेवायचे. आता फ्रीज निघल्यात. आता फ्रीज निघल्या. मटक्यातलं दही पण छान लागतं. दही चांगलं लागतं. मटक्यातलं पण कोण करते आता. ज्याला माहिती ती करतं की आका. घरगुती करतात खायला. पण आता ही लोक निघाल्यात बाजारी. ही काय मुळं करतात कशात बी. काही लोकांना आता नोकरवाल्याला गाडगा आवडत नाही. असं नसतं. उलट जुनं ते सोनं असतं. ते जुन्या माणसालाच माहिती आहे. ज्याने खाल्लंय त्याने आहे का नाही? त्या नव्यांना नाही आताच्या कळत. हा ना. नव्यांना बसतात. अशी धुवून बारीक केली. बारीक म्हणजे चिरून घेतली छानपैकी आहे का नाही? आता गॅस पेटव. आता मस्त शेंगदाणा भाजून घ्यायचा आहे ना छानपैकी. शेंगदाणा भाजतात तोपर्यंत आता काय करते, लसूण ठेचून घ्यायचा आहे का ना आका. असा लसूण ठेचून घ्यायचा उकळात. शेंगदाणा भाजतात. आता अशी ठेचून घेतली आहे का नाही मिरची. अशी काढून घ्यायची ठेचून. शेंगदाणा भाजून घेतला. आता मिरची टाकायची. आता मिरची टाकून घ्यायची ना. चांगली भाजून घ्यायची आता आहे का नाही. लाल चांगली डाग पडसर भाजायची ना अशी. लालसर भाजायची आधी चांगली मिरची. आकाच्या हातचा मिरचू. चुलीवची गरम गरम भाकर बाजरीची असा मिरचू एकच नंबर लागतो आका आहे का नाही. खाऊन बघावा चांगली लागते. बाजरीची भाकर एकदम चवदार लागते ह्या मिरचू बरोबर. मिरची बरोबर बाजरीची भाकर. कडक पापुडा आवर्जून खावा. पोट बरंच जेवल्यासारखं आहे का नाही. पाची पकवानाला भारी. पाची पकवानाला मी कसं ऐका. ज्वारीच्या भातवड्या, हरवा भाजलेल्या होय आका. ज्वारीच्या भातवड्या आता आम्ही करून दाखवणार तुम्हाला. ज्वारीच्या पापड्या, बाजरीचं सांडग. बाजरीचं सांड करत काय बाजरीचं. हो का. बाजरीचं खारडही बाहेर लागत आहे का नाही.
भातवड्या गोड लागत्या. हां बाजरीची भातवडी, निर्मित भातवडी, मुठभर शेंगदाणा खाल्लं तरी भूक लागत नाही. हा ना. हा वल्ली वाळलेली लय भारी लागते भातवडी बाजरीची. बाजरीची भातवडी छान लागते. आता मस्त मिरची परतून घेते. मिरची भाजू दे आता. शेंगदाणा कुठून घ्यायचं तोपर्यंत आहे ना. तोवर भाजते इकडे मिरची छान. मिरची भाजत आली. आली का भाजून. टाकायचं तेल. आता असं करायचं आणि असं लसूण टाकायला ठेसलेलं आहे का नाही. तेलात भाजत ना. छान तेल टाकून घ्यायचं आता. आता अशी परतून घ्यायचं आहे ना छानपैकी लसूण आणि मिरची. लाल व्हायला लागली. आता मस्त मिरची भाजली. आता काय टाकते मीठ टाकून घ्यायचं आता. बस बस ले नाही पडलं. नाही पडलं मापात आहे. तिखट आहे ना मिरची. आता काय दही टाकते ना का. दही टाकलं. तर मस्त आता सगळं दही टाकून घेतलं छानपैकी. छान आता मिरच्या परतून घ्यायचं आहे ना का. आता मस्त मिरची झाली आहे ना. कुठली का शेंगदाणा घे टाकून. छान असा कूट टाकून घ्यायचा. चष्मा लावला काय आका. लावला ते. आता काय करायचं आता ह्याला. झाकण ठेवायचं. झाकण ठेवून घ्यायचं. तुला दिलाय पाण्याचा. त्याला उलट मुरवून द्यायचं पाणी. हा ना मग तिखटपणा मुरत असेल. तेल पाणी. बरं ठेवा आता मग झाकून घडीवर. काढलं का झाकण. बाकरी झाली आता मस्त मिरची. थोडं वापरून द्यायची ना. आता मस्त पाणी आटलं आहे का ना का. छान झाली आता मिरची. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं ना. लिंबू पिळायचं थोडंसं. लिंबू पिळे आंबटपणा यामुळे छान भाकरी करून. आता भाकरी करून घेते ना छानपैकी. आता आका भाकरी छान करून घेते. बाजूशी मळते आता आका. खसा खसा मळून घ्यायचं नाका पीठ. बघा आता आकाच्या पद्धतीची मस्त भाकर. जेवढं पीठ आपण छान म्हणून तेवढी भाकर फुलते आहे ना. चांगली येते भाकर. हा खायला बी चांगली लागते. पीठ नुसतं ओलं केल्यावर भाकर दिसाल होत. हा ना त्यामुळं मऊ मळून घ्यायचं चांगलं मारल्यावर चपाती आणि भाकरी येतात. हा ना. बघा असं मळायचं खसा खसा पीठ. कशी करते आमच्या अक्का भाकरी. कशी करते गरगरीत भाकर गोल एकसारखी बाकीची पातळ छान केली आहे का. आता मस्त आकाने भाकर थापून घेतली बघू शकता. इथं अशी टाकायची अलगत. असं पाणी लावून घ्यायचं आहे ना का. भाकर छान असं पाणी लावलं आकाने आहे का. पाणी बघा
बघा छान अशी भाकरी ज्वारी भाकरची हातची चुली उतरले रापराप भाकरी करते आहे ना आकाजू चुलीवर चांगले येतात भाकरी खमंग लागतात आहे का नाही खाली भाजा येतात आमच्या आकाने कधी अशा गॅसवर भाकरी केलेल्या गॅस नव्हतंच आमच्या तिथं नाही पण तू कधीच केलं की असं आता आल्या तरी नाही करीत मला ते आवडतच नाही चुलीवर सरपण घालायचं भाकरी दाना दाना कालवण भाकरी करायच्या चवदार लागतात म्हणून पोरांना आधी भाजी करायची की पुन्हा हाका मारायच्या ये रे जेवाय भाजून तशी पंगत पडते लगेच खायच्या गरम गरम ना आवडीने मांस एक भाकर जास्त खाता लई तापवायचं ठेसा द्यायचा लोणचं द्यायचं खायला ती एक हात इकडं गुतुसतं इकडं त्यांनी म्हणा मला वाढ त्यांनी म्हणा मला वाढ सारखा असा चालूच राहायचं हा ना ती वांगण बटाटा लई भारी हारात भाजलेलं ना हा एकच नंबर भरीत लागता हा भाजून लाव की बरं शिक्क्याला दाखवा हा आमच्या आकाचं हातचं वांग्याचं भरीत छान लागतं बरं का बटाट्याचं वांग्याचं पूर्णपणे लागतं लई भारी होतं हा ना आणि चवला लई देत होती भाजलेलं बटाटं भाजली का आता भाजली की आता दाखवली आता घेतील ताट बघा आता आकार कशी भाकर केली गरगरी छान आता अशी भाकर छान घ्यायची आहे ना अक्का बघा आता मिरची केला छान पिके अशी भाकरी घ्यायची छान असा मिरचू घ्यायचा काकडी घ्यायची आणि हे मग खायला बसायचं बघा किती गोड वणी लागतं म्हणावं ते बघा चव बघा यायची हा असं करून बघा करून बघा खाऊन बघा मग सांगा मला कसं बनवायचं आणि काय सांगा मग काय आता आम्ही किती भारी झाली मिरचीने बघा बघा अशी दह्यातली मिरची करायची मस्त ज्वारीची भाकरी काकडी लोणचं असायचं लोणचं चालते जेव तुम्हाला आम्ही आता बाय सगळ्यांना बाय